सर्व शिर्डी माझ्या बांधवांना, आपण सगळ्यांनी दिलेल्या प्रेमाने आणि साईंच्या आशीर्वादाने आज माझी आई जयश्री विष्णू थोरात या नगराध्यक्षपदासाठी कमळ या चिन्हावरती उभे आहेत. खरं सांगायचं तर आम्ही सर्वच जण एक सामान्य घरातले आहोत आणि माझ्या आईला चूल मूल आणि घरदार यातच तिचं आयुष्य गेलं. परंतु तिने शालिनीताईच्या आदर्श घेत तिने आज समाजकारणात जाण्याचा निर्णय घेतला आणि विखे साहेबांच्या नामदार साहेबांच्या आणि सुजयदादांच्या मदतीने त्यांनी सर्वसामान्य महिलेला एक संधी आज उपलब्ध करून दिली. ही आपल्या सर्वांसाठी एक आदर्शाची बाब आहे. कारण प्रत्येक वेळा आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी नेहमी उच्च घरातले जे लोक आहेत तेच नेहमी समाजकारणात राजकारणात जातात. परंतु सुजयदादांनी म्हणजे त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा वापर करून आपल्या जनतेला आपल्यापर्यंत कसं ठेवता येईल आणि त्यांना आपल्यासोबत कसं धरून ठेवता येईल याचा एक आदर्श देत आज आपल्याला एक सर्वसामान्य महिला नगराध्यक्ष पदासाठी दिल्यात. आणि त्याच्यामागे त्यांचं विजन असं आहे की प्रत्येक सर्व मोठ्यापासून ते लहान्यापर्यंत शिक्षित सर्व लोक अशिक्षित सर्वांची मनातली भावना समजून घेऊन ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. तसंच ह्या जयश्रीताई ज्या आहेत ती त्यांचे कामे करू शकतात. कारण जो लहान म्हणजे छोट्यातून मोठ्यापर्यंत गेला आहे त्याला प्रत्येक अडचणीचा अनुभव आहे आणि तो त्याच्यात आपल्या आईला आपल्या बहिणीला भावाला असं बघत असतो. आणि जयश्रीताई यांनी फक्त म्हणजे समाजकारणात जरी आस्ते आल्या असेल तरी आमच्या घरात मी त्यांची स्वतः मुलगी, मी स्वतः एक उच्च शिक्षित आहे. आता सध्याही माझं शिक्षण चालू आहे. माझे वडीलही चांगल्या कामाला आहेत आणि माझा भाऊही नामांकित कंपनीमध्ये IT मध्ये जॉब करतो. म्हणजे तिने फक्त बाहेरच नाही तर घरातही शिक्षण जरी कमी असलं तरी अनुभव आणि जो याच्या मागचाही पार्श्वभूमी नसतानाही जे राजकारणात समाजकारणात आजपर्यंत जे कामे केलीत लोकांची जे समजून घेतलं आहे तर घरातही तिने मुलांना आम्हाला चांगले संस्कार देऊन आम्ही उच्च शिक्षणापर्यंत गेलो. आणि आम्हाला समाज नेहमी सर्वांसाठी आदराने वागण्याचा जो आदर्श दिला तो एका आईकडून येत असो. प्रत्येकजण म्हणतात की घरात मुलांचं चांगलं होतंय की वाईट, मुलगा वाईट झाला तरी आईलाच दोष दिला जातो, मुलं चांगले घडले तरी आईलाच सांगितलं जातं. आज आम्ही चांगले घडलोय हा आमचा आदर्श आहे. कोणी दिला तो आम्हाला आमच्या आईने दिला आणि हाच आदर्श आपल्याला शिर्डीत समोर घेऊन जाण्यासाठी जे दादांनी साहेबांनी बघितलं होतं की त्यांनी त्यांच्या घरात कसा सांभाळ केला आहे मुलांचा आणि किती त्यांनी उच्च शिक्षण केलं आहे सर्वांचं, तर ताई हे सगळं शिर्डीसाठीही नक्कीच करतील अशी मी आशा बाळगते. साहेबांनी दादांनी जो विश्वास ठेवला आज जयश्रीताईवरती आणि आमच्या थोरात घरावरती त्याच्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट सांगायची तर आज शेवटची प्रचार फेरी झाली आपली. त्यात माझ्या आईच्या पायाला थोडंसं सुजलेलं असल्यामुळे ते लंगडत चालत होत्या. पण साहेबांचं मोठेपणा आणि त्यांचं जे सामान्य जनतेसाठी प्रेम आहे म्हणजे एवढ्या हजारोच्या जनतेमध्ये त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं, त्यांचं त्यांच्यावरती लक्ष गेलं आणि ते स्वतः म्हटले की मी जिथं उभं आहे तिथं मी ताईंना उभं करतो, मी मागे उभं राहतो. हे साहेबांचं जे मोठे मन आहे आपल्या सर्व जनतेच्या प्रती ते आज इथं दिसून आलं आणि हजारो लोकांमध्ये ते दिसून आलं. त्यानंतरही वेळोवेळी साहेब सगळ्यांकडे लक्ष देत असतानाही त्यांनी दोनदा माझ्या आईला स्वतः विचारलं तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही खाली बसू शकतात. परंतु माझी आईसुद्धा तिथं उभी राहिली का तर तिलाही ह्या जनतेसाठी काहीतरी करायचं आहे. आपल्याला जरी त्रास होत असला तरी आपण यांच्यासाठी नेहमी चांगलंच काहीतरी केलं पाहिजे हा आदर्श त्यांनी शालिनीताईंकडून घेतला. घरात शालिनीताई खूप वेळा घरचे कामे करून बाहेर लोकांची कामं करतात. तसं माझ्या आईने सुद्धा आजही ती घरचं सगळं आवरून तिथपर्यंत आलेली होती आणि तिचा एवढा पाय दुखत असताना तिने केलं का तर तिला जनतेसाठी काहीतरी करायचं आहे आणि हा आदर्श आम्हाला विखे घराण्यांकडून आलेला आहे. तर त्यासाठी मी सर्वांचे आभार मानते आणि उद्या 2 तारखेला सर्वांनी कमळ चिन्हावरती बटन दाबून सर्व आपल्या 23 उमेदवार नगरसेवक आणि 24वे जयश्रीताई विष्णू थोरात यांचं जे कमळ चिन्ह आहे याच्यावर मत देऊन 24-0चं जे दादांचं स्वप्न आहे जे त्यासाठी ते तेवढी धावपळ करत आहेत ते आपण सर्वांनी पूर्ण करावं ही नम्र विनंती करते.